नमस्कार. हॉटेल सवाई मल्हार अस्सल मराठमोळं आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या घरातील शुभ कार्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन शैलीमध्ये मुंबई नाशिक महामार्ग खातेली येथे सुसज्ज असे आपल्याला परवडणारं आपल्या बजेटमधलं हॉल सवाई मल्हार बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळे जेवण, सेवानिवृत्ती कार्यक्रम आणि बरंच काही. चला तर मग बुकिंग करूया. बुकिंगसाठी संपर्क करा 9798997788 किंवा 7788999595. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळ्यास हबब कैलास महाराज निशिते यांच्या शुभेच्छा. विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठ्ठल रखुमाई विठोबा भक्ती शक्ती पायी दिंडी सोहळ्याच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय आपल्या सर्वांचे आदर्श प्रकाशजी पाटील साहेब, पांडुरंगजी बर्वे साहेब, किशोरजी कोडो साहेब, विश्वास झाले साहेब, नार्वेकर साहेब, इरडक साहेब, भोईर साहेब आणि आमचे सगळे आपण सहकारी. खरं म्हणजे कोणताही विचार संस्कृती आणि इतिहासामध्ये जेव्हा रुजला जातो तो विचार त्याच्या पाठीमागे अत्यंत कष्ट, अत्यंत मेहनत असते. आज गेली 4-5 वर्ष शरदरावजी फर्डे सपत्नीक 31 डिसेंबरच्या दिवशी शिवनेरी गडावर जात होते आणि 1 जानेवारीला त्या ठिकाणी वस्तीला राहून येत होते. त्यांच्या धर्मपत्नीचा संकल्प होता, त्यांचा संकल्प होता आणि हे 4-5 वर्ष त्यांचं नित्यनियमाने सुरू होतं आणि बघता बघता सहज त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना आली की असं आपण करूया. त्या संकल्पनेला आकार आला आणि महाराष्ट्रातली पहिली शक्ती भक्ती पायी दिंडी आज या ठिकाणी होऊन निघते. हे त्यांचं खरं म्हणजे सौभाग्य आहे. आज आपण ज्यांच्या माध्यमातून चालतो आहोत त्या छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे कोणतंही ऐतिहासिक, कोणतंही राजकीय, कोणतंही व्यासपीठ असू द्या, त्या व्यासपीठाच्या पायामध्ये आध्यात्मिक विचारधारा असेल तर ते व्यासपीठ संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवतं. हे ज्या राजाने दाखवून दिलं त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र गुंफून हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजीराजे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजीराजे हे नाव लोकशाहीमध्ये आज का घेतलं जातं. खरं म्हणजे सरंजामशाहीतला हा राजा होता, राजेशाहीतला हा राजा होता. त्या काळामध्ये सरंजामशाही आणि राजेशाहीमध्ये हजारो राजे होऊन गेले. त्याने देखील स्वतःचे अस्तित्व, स्वतःची सिंहासनं निर्माण केली. त्याने देखील स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. मग तो सिकंदर असेल, जुलियस सीझर असेल, अगदी कंस असेल किंवा औरंगजेब असेल किंवा राजपूत राजे असतील, पण शिवाजी ही 3 अक्षरं या महाराष्ट्राच्या आदिमानावर काम करून गेले. तर याच्या पाठीमागचा एकमेव भाव आहे. ज्या राजाने असं काम केलं हे जगातल्या कुठल्याच साम्राज्यवादी किंवा राजेशाहीतल्या राजाला जमलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजीराजे हे नाव आमच्या रक्तात भिनलं. याचं एकमेव कारण आहे त्या राजाचं कर्तृत्व. असं म्हणतात चरित्र ती असतात जिथे समाजाच्या वेदना जाणल्या जातात. चरित्र ती असतात जिथे लोकांची दुःख जाणून त्याला फुंकर घालण्याची जाणीव असते. असं एकमेव चरित्र शिवाजीराजाचं. आपल्याला माहिती असेल पारतंत्र्याचा काळ होता. आपल्या देशातून इंग्रजांना घालवायचं होतं आणि आपल्या देशातल्या सगळ्या क्रांतिकारकांना काहीतरी विचारधारा, काहीतरी प्रणाल्या हव्या होत्या.
त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करायचं ठरवलं आणि मार्गदर्शन कोणाचं घ्यावं याच्याकरता जर्मनीमध्ये हिटलर नावाचा शास्त्र हा जगावर विजय मिळवत चालला होता. तेव्हा नेताजींना वाटलं आपण जावं आणि हिटलर कडून काहीतरी अशा युद्धाच्या कौशल्य घ्यावे की जेणेकरून इंग्रजांना घालवता येईल. नेताजी सुभाषचंद्र बोस जातात. हिटलर पुस्तक वाचत असतो. नेताजी सुभाषचंद्र बोस येताना पाहतात हिटलर पुस्तक लपवतात. नेताजीने हिटलरने विचारलं कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला इंग्रजांना आमच्या देशातून घालवायचं आहे, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. तेव्हा हिटलरनं मागचं लपवलेलं पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात दिलं आणि हिटलर एक वाक्य बोलले, तुम्हाला तुमच्या देशातून इंग्रज घालवायचे असतील तर कोण्या जर्मनीच्या हिटलरची आवश्यकता नाही, तुम्हाला महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी राजाच्या चरित्राची आवश्यकता. आणि ते पुस्तक लपवलेलं पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात दिलं आणि ते पुस्तक दुसरं तिसरं कोणतं नव्हतं, ते पुस्तक होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्राचं. हा राजा इतका महान होता की परक्यांनी त्यांचं राज्य इस्टॅब्लिश करण्यासाठी शिवाजी राजाचा आदर्श घ्यावा. आणि म्हणून छत्रपतींचं जीवन इतकं सुंदर आहे. आज पाहना जातीपतीच्या पलीकडे गेलेला हा राजा आहे. म्हणून त्या राजासाठी माणसं मिळत होते, त्या राजासाठी माणसं लढत होते आणि त्या राजासाठी माणसं लढत होती. घोडखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे स्वतःच्या अंगाची रक्तरं करतात. बाजीने विचारलं बाजी हा 8 तास कशासाठी. तेव्हा बाजी उत्तर देतात हा 8 तास माझ्या छत्रपती शिवाजी राजासाठी. बाजीने विचारलं का. तेव्हा बाजी सांगतात आम्ही मेलो तरी चालेल पण आमचा राजा जगला पाहिजे, कारण राजा जगला तर महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्र जगला तर विश्वाला हिंदुस्थान करेल. किती मोठी विचारधारा. तानाजी मालुसरे विचारलं तानाजी का स्वतःच्या घरातला शुभ प्रसंग टाकून या सिंहगडावर किंवा या कोंढाण्यावर का मारायला तयार झाला. तेव्हा तानाजीचं उत्तर एकच होता आम्ही मेलो तरी चालेल आमचा शिवाजी राजा जगला पाहिजे. सांगा ना, एक नेता उभा राहतो आणि शेवटचा माणूस त्या नेत्यासाठी मरायला तयार होतो. एवढी प्रेरणा शिवाजी राजाची आहे. एक दिवशी एका गडावर भवानी मातेचं मंदिर बांधलं होतं आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणून मूर्तीची पालखी निघाली. वाजत गाजत पालखी चालली होते. त्या पालखीमध्ये त्यावेळेचे तथाकथित पंडित होते, विचारवंत होते. मला छत्रपती शिवाजी राजा देखील त्या पालखीचं स्वागत करायला गडाच्या खाली आला आणि त्या पालखीचं स्वागत करताना शिवाजी राजानं सायना नावाचा एक ती मूर्ती बनवणारा अगदी खालच्या जातीतला माणूस होता. ती सगळी माणसं एका कोपऱ्याला उभी होती. शिवाजी राजानं त्यानं सांगितलं तुम्ही कोपऱ्याला का उभे. अरे या ना पालखीला खांदा लावा. त्यांनी सांगितलं नाही राजा आमची खालची जात आहे, आम्ही पालखीला खांदा दिला तर भवानी वाटेल. तिथल्या पंडितांनी पुढे येऊन शिवाजी राजाला सांगितलं राजा अहो ती खालच्या जातीतली माणसं आहे, त्यांनी जर पालखीला खांदा दिला तर आपली मूर्ती भंगेल, मूर्ती वाटेल. शिवाजी राजे म्हणतात त्या तिथल्या ज्ञानवंतांना त्या पंडितांना सांगा ना ज्यांनी मूर्ती बनवली, ज्यांच्या घराचे घाव या मूर्तीनं सहन केले, या मूर्तीनं कधी त्यांची अवहेलना केली नाही तर आपण त्यांची अवहेलना करणारे कोण आहोत. हे सगळी माणसं ती खालच्या जातीतली माणसं ऐकत होती आणि मग त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. हा असा एकमेव राजा होता ज्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला असामान्य कर्तृत्व करण्याची संधी दिली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजाने त्या पंडितांना सांगितलं अरे यांच्या हातांचा स्पर्श या मूर्तीला झाला, त्यांच्या पायाचा स्पर्श या मूर्तीला झाला, या भवानीनं त्यांना आपल्या भवानीनं त्यांची अवहेलना केली नाही, मग त्यांची अवहेलना करणारे आपण कोण. आणि शिवाजी राजानं त्यांना पुढे बोलवलं, पालखीला खांदा द्यायला लावला. काय ती माणसं रडत होते. त्यांच्या डोळ्यातला एक अश्रू सांगत होता की जगाच्या पाठीवर दुसरा रघुराम जन्माला आला, ज्या रघुरामानं आमचा सन्मान केला असा राजा त्रिभुवनात होणार नाही. किती मोठं कर्तृत्व असेल. आपण माहितीये कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी देऊन तिला परत पाठवली. ती सून जेव्हा घरी गेली तेव्हा तिच्या नवऱ्याने तिने विचारलं असेल शिवाजी राजानं तुला पळवली होते, शिवाजी राजानं तुझं अपहरण केलं होतं, त्या राजानं तुझ्या भोवती काही वाईट केलं नाही ना.
त्या राजानं तुझ्यावर बलात्कार केला नाही ना, त्या राजानं तुझ्या इज्जतीची लंगर उडवली नाही ना, तेव्हा त्या कल्याणच्या सुगंधाची सोड तिच्या नवऱ्याला सांगत असेल, अरे कौन कहता है शिवाजी मुझे भगा के ले गया, अरे कौन कहता है शिवाजी मुझे उठा के ले गया, अरे मैं तो अपने मैके गई थी, कुछ नसीब हूं मैं जो मेरे साथ वो हादसा हुआ, शिवाजी महाराज जैसा भाई मुझे उन हादसे में मिला. किती उंची त्या राजाची. असं म्हणतात कवी परमानंद लिहितात, यश असते वसुधा मेहता राजा राज गिरीश्वर तुळजाया प्रसादेन लब्ध राज्य महारथा. हा शिवाजी राजा त्याला मिळालेलं हे राज्य खऱ्या अर्थाने भवानीनं त्याच्या उजळीमध्ये घातलं होतं. आणि हा विचार घेऊन शरदराव फडणे या तमाम शिवभक्तांना एकत्र करून शिवगर्भभूमीपासून हा माऊली किल्ला ऐतिहासिक आहे. दुर्गाणी किल्ला छत्रपती शिवाजीराजानं बांधला. दुर्गाणी किल्ल्याच्या त्या कल्याणच्या खाडीमध्ये छत्रपती शिवाजीराजानं पहिलं आरमार उभं केलं. 83 फुटी शिवाजीराजानं त्या दुर्गाणी किल्ल्यावर सोडल्या आणि महाराष्ट्रातला पहिला आरमार, महाराष्ट्रातली पहिली आर्मी, समुद्रावरची पहिली नेव्ही जर कोणी चालू केली असेल तर ती माझ्या शिवाजीराजांनी. जिजाबाई जेव्हा गर्भवती होत्या तेव्हा पुण्याची होळी झाली. रायारावांनी पुन्हा उद्ध्वस्त केलं. शहाजीराजांना जिजामातेची काळजी पडली तेव्हा शहाजीराजे काळ्या कबीरनं अंधकारामध्ये जिजाबाईला घेऊन या शिवनेरी किल्ल्यावर आल्या. तिथला किल्लेदार खान होता. त्यानं म्हटलं मी तुम्हाला आसरा देणार नाही. आणि मग शिवनेरी किल्ल्यापासून किनवली, सरळगाव, नाणेगाव आणि मग चिंतनचा प्रवास जिजाबाई साहेबांना पोटामध्ये छत्रपती शिवाजी राजा असताना घोड्यावर केलेला आहे. म्हणजे या शहापूरच्या मातीच्या कडक छत्रपती शिवाजीराजे सामावलेला आहे. एवढी ही ऐतिहासिक शहापूरची आपली माती आहे. आणि त्या मातीतून हा विचार इथून निघतो. तुम्हाला माहितीये का या महाराष्ट्राची परंपरा किती उदात्त आणि किती उल्लेखनीय आहे. असं म्हणतात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुकाराम नावाची 4 अक्षरे जन्माला आले आणि या तुकाराम नावाच्या 4 अक्षराने शिवाजी नावाची 3 अक्षरं निर्माण केले आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. रामराज्य का श्रेष्ठ आहे? कारण राम जरी सिंहासनावर बसलेला असला तरी रामाला मार्गदर्शन करणारे वशिष्ठ होते. आणि शिवराज्य का सर्वश्रेष्ठ आहे? शिवाजीराजा जरी 32 वर्षी सोन्याच्या सिंहासनावर बसलेला असला तरी त्याला तुकाराम नावाचा संत मार्गदर्शन करतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजीराजे रोज जात होते. जाता जाता शिवाजीराजाला असं वाटलं की आपण या भक्तीमध्ये रंगून जावं आणि म्हणून रोज शिवाजीराजे जायला लागले. इकडे राजगडावर शिवाजीराजे नाही. जिजाबाईला काळजी पडली की शिवाजीराजा जर भक्तीला लागला तर तलवार चालवी कोण, आया बहिणींची इज्जत वाचवी कोण. आणि म्हणून अनेक दिवस शिवाजीराजा तुकोबांच्या कीर्तनाला बसायचा. शेवटी जिजाबाई साहेबांना तुकोबांना पत्र पाठवलं, तुकोबा शिवबा जर संत झाला तर आया बहिणींच्या इज्जती कोण वाचवेल, त्याची काळजी तुम्हालाच हवी. शिवबाला पुन्हा गडाकडे पाठवा. कारण शिवाजीराजानं राजवस्त्र त्यागली होते, कवड्याची माळ खुंटीला ठेवली होते, तलवार ज्ञान केली होते आणि शिवाजीराजा भगवी वस्त्र धारण करून तो भक्तीमध्ये रमला होता. कारण त्या काळामध्ये आपलीच माणसं आपलेच पाय घेतण्यासाठी मजबूर झाली होते. आणि मग शिवाजीराजाला प्रश्न पडला, स्वातंत्र्य कोणासाठी, स्वराज्य कोणासाठी? अरे ज्यांच्यासाठी स्वराज्याची निर्मिती आहे तीच माणसं आपल्या सोबत येत नाही. म्हणून शिवाजीराजा भक्तीत दमून गेला. प्रसंग किती सुंदर आहे पहा. शिवाजीराजे कीर्तनात दंगार आणि तुकोबांना पुन्हा त्यांना स्वराज्याकडे वळवायचा आहे. तुकोबा जिजाबाई साहेबांना लिहितात, आई साहेब आज असा अभंग घेतो की शिवाजीराजा पुन्हा उठेल, शिवाजीराजा पुन्हा तलवार उभी करेल. आणि म्हणून दयातीचे नाव भूताचे पालन हा अभंग घेतला आणि तुकोबांनी त्या अभंगावर निरूपण केलं. शिवाजीराजाला धर्म शिकवला, शिवाजीराजाला संस्कृती शिकवली, शिवाजीराजाला अन्याय शिकवला. शिवाजीराजा उभा राहिला, त्याला पुन्हा कवड्याची माळ धारण केली, पुन्हा भवानी माता ज्ञानामध्ये टाकली, पुन्हा कमरेला कासा बांधला, पुन्हा राजवस्त्र परिधान केले आणि माझा छत्रपती शिवाजीराजा जायला निघाला. आता जाता जाता शिवाजीराजाच्या मनात एक विचार आला की जर मला तुकोबांनी श्रीफळ दिला म्हणजे नारळ भेट दिली तर माझा कुठला तरी मुलगा वारसदार हे स्वराज्य माझं पुढे नेईल. आणि त्यांनी मला जर भाकरी खायला घातले तर माझं स्वराज्य
वर्ध्यापासून बांद्रापर्यंत, महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत जाईल. हा संतांचा आशीर्वाद मला मिळायला हवा. शिवाजीराजे गुपचूप आहे, तुकोबांचं दर्शन घेतात आणि तुकोबा म्हणतात शिवबा खांबा. शिवाजीराजांच्या हातात त्यानं श्रीफळ दिलं आणि छत्रपती शिवाजीराजा रडू लागला. तुकोबा म्हणतात का रडताय राजे? अहो जे मनात होता ते तुम्ही प्रत्यक्षात उतरवताय. अरे यालाच तर म्हणतात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. शिवाजीराजे जायला निघले. तुकोबा म्हणतात राजे वाईस 2 तुकडे खाऊन घ्या, भाकरी खाऊन घ्या. पुन्हा शिवाजीराजा रडायला लागला. तुकोबा म्हणतात का रडताय? तेव्हा शिवाजीराजे सांगतात आम्ही संकल्प केला होता की जर तुम्ही आम्हाला 2 तास खायला शिकवलात तर आपलं स्वराज्य या महाराष्ट्राच्या पलीकडे जाईल आणि प्रत्यक्ष तुम्ही तो साक्षात्कार करा. म्हणून शिवाजीराजा श्रेष्ठ काय? कारण त्याच्या सिंहासनाच्या बैठकीवर अध्यात्माची झालर आहे, अध्यात्माचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून शरदराव भरणे यांनी शक्ती आणि भक्ती म्हणजे वारकरी आणि धारकरी हा विचार घेऊन ही चिमुकली पावलं, ही युवा उत्थान, ही युवा मनगट, ही प्रौढ मस्तक जेव्हा शिवनेरीवर जाऊन शिवाजीराजाला वजरा करतील तेव्हा शिवाजीराजाला देखील अभिमान वाटेल की माझं स्वराज्य अखंड आणि अबाधित राहील. असं म्हणतात. वारकरी आणि धारकऱ्यातला फरक सांगू का तुम्हाला? एकाच वाक्यात सांगतो. हा भगवा आपण सगळ्यांनी परिधान केलाय, हा भगवा सगळ्यांनी परिधान केलाय. भगवा धर्माच्या कल्याणासाठी ज्यांनी वापरला ते वारकरी झाले आणि भगवा स्वतःच्या संरक्षणासाठी ज्यांनी वापरला ते धारकरी झाले. हा वारकरी आणि धारकऱ्याचा विचार शरदराव भरणेंच्या माध्यमातून, शक्ती आणि भक्तिपायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शहापूर गणपासून भूमीपासून तर शिवनेरी जन्मभूमीपर्यंत जातो. शरदराव तुमच्या या त्यांचं छोटं स्वरूप आहे, 50 ते 100 लोक द्यायची त्यांचा असा विचार होता. पण आपण सगळेजण संकल्प करूया की पुढच्या वर्षी जेव्हा ही दिंडी निघेल तेव्हा या शहापूरच्या प्रत्येक घरातला एक शिवाजीराजा या दिंडीमध्ये सहभागी होईल आणि या जगाला, या महाराष्ट्राला एक वेगळं स्वरूप दिसेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो. आदरणीय दादासाहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राणायतांचे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. शरदरावांच्या पाठीमागे शाबासकीची थाप देऊन हा ऐतिहासिक वर्ष पुढे नेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आडवे, त्यांच्या मनगटात प्रेरणा भरण्यात आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद. रामकृष्ण हरी. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.